हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो फिजिकल केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केला आहे चॅप्टर सोल्युशन. सोल्युशन मधील नेक्स्ट प्रॉब्लेम डिपेंड असणार आहे हेनरीज लॉ वरती. तर बघू शकता तुम्ही प्रॉब्लेम असेल द हेनरीज लॉ कॉन्स्टंट ऑफ मिथिल ब्रोमाइड. मीन्स आपल्याला घेऊन आहे हेनरीज लॉ कॉन्स्टंट जो आपण डिनोट करू KH नी. सो KH इक्वल्स टू असेल 0.159 मोल लिटर इनवर्स बार इनवर्स. सो मोल लिटर इनवर्स बार इनवर्स ही व्हॅल्यू असेल KH ची, दॅट इज हेनरीज लॉ कॉन्स्टंट. What is the solubility of methyl bromide in water at 25 degrees Celsius and at pressure 130 mmHg. तर प्रेशर आपल्याला गिवन आहे 130 mmHg and आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे सोल्युबिलिटी. सो सोल्युबिलिटी आपण डिनोट करू S नी, दॅट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो प्रेशर दॅट इज P इक्वल्स टू असेल 130 mmHg. आता बघू शकता इथे जे प्रेशर आपल्याला गिवन आहे ते गिवन आहे mmHg मध्ये आणि हेनरीज लॉ कॉन्स्टंट मध्ये जे प्रेशरचे युनिट घेऊन आहे ते असेल बार इनवर्स और प्रेशरचे युनिट असेल बार. तर बघू शकता इथे जर प्रेशर mmHg मध्ये असेल आणि हेनरीज लॉ कॉन्स्टंट इन टर्म्स ऑफ बार असेल तर आपल्याला प्रेशर सुद्धा लागेल इन टर्म्स ऑफ बार. सो आपल्याला प्रेशर कन्वर्ट करावं लागेल इन टर्म्स ऑफ बार. तर बार मध्ये प्रेशर कन्वर्ट करताना डायरेक्टली आपण बार मध्ये न कन्वर्ट करता फर्स्ट आपल्याला कन्वर्ट करावं लागेल याला ATM मध्ये. आणि जर आपल्याला प्रेशर ATM मध्ये कन्वर्ट करावं लागत असेल तर याला मल्टिप्लाय करायचं 1/760 नी आणि हा कन्वर्ट होईल ATM मध्ये. सो 1/760 नी मल्टिप्लाय केल्यानंतर हा कन्वर्ट होईल ATM मध्ये. सिम्पली 1/760 नी मल्टिप्लाय करू शकता और 760 नी डिवाइड केलं तर हा कन्वर्ट होऊन जाईल ATM मध्ये. 0 गेट कॅन्सल. सो आन्सर असेल 13/76 ATM. सो आता बघू शकता याला जर कन्वर्ट करायचं असेल तुम्हाला ATM मध्ये तर फर्स्ट तुम्हाला याला सॉल्व करावं लागेल, दॅट इज 13/76. सो 13/76 जर सॉल्व करायचं असेल तर आपण यासाठी करू लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशन. सो लॉग ऑफ 13 घेऊ आपण, त्यानंतर घेऊ आपण लॉग ऑफ 76. दोन व्हॅल्यूची आहे डिव्हिजन. सो लॉगचं करू आपण सबट्रॅक्शन. सो लॉग ऑफ 13 बघावं लागेल, दॅट इज 1 पॉइंट. कॅरेक्टरिस्टिक येईल 1 पॉइंट आणि याचं सुद्धा कॅरेक्टरिस्टिक येईल 1 पॉइंट. सो 1 पॉइंट अँड 1 पॉइंट येईल कॅरेक्टरिस्टिक. त्यानंतर आपल्याला बघावं लागेल लॉग बघताना लॉगॅरिथमिक टेबल मध्ये 13 चा बघावं लागेल आपल्याला 0 मध्ये, दॅट इज 1139. त्यानंतर बघू शकता 76 आपल्याला बघावं लागेल. 76 चा 0 मध्ये बघावं लागेल, दॅट इज 8808. सो व्हॅल्यू असेल 8808 आणि 13 ची व्हॅल्यू असेल 1139. 9 मधून 8 मायनस केलं दॅट इज 1. 3 मधून 0 दॅट इज 3. 1 मधून 8 दॅट इज 11 मधून 8 दॅट इज 3. त्यानंतर याला 0 करावं लागेल 10 मधून 8 दॅट इज 2. त्यानंतर बघू शकता याला करावं लागेल आपल्याला 0 अँड 0 -1. सो आता इथे करतो आपण सबट्रॅक्शन. 0 - 1 दॅट इज आपण याला लिहू बार 1. सो आपली व्हॅल्यू आलेली आहे बार 1.222331. सो अँटीलॉग ऑफ बघावं लागेल आपल्याला बार 1, अँटीलॉग ऑफ बार 1 2331. सो याचा अँटीलॉग जर बघितला आपण सो आपल्याला बघावं लागेल 23 चा 3 मध्ये अँड 1 मध्ये मीन डिफरन्स. सो 23 चा 3 मध्ये बघायला गेलो आपण तर बघू शकता 23 चा 3 मध्ये असेल 1710 अँड मीन डिफरन्स असेल 1 मध्ये दॅट इज 0. सो व्हॅल्यू असेल 1710 10 पॉवर पॉईंटच्या आधी जो बार 1 आहे हा येईल 10 च्या पॉवर मध्ये, दॅट इज 10 पॉवर -1. बार 1 मीन्स पॉवर येईल -1. त्यानंतर फर्स्ट डिजिट नंतर येईल पॉईंट. सो आता आपण व्हॅल्यू बघू शकता 1.71 10 पॉवर -1. पॉवर जर यूज केला तर जो पॉइंट आहे तो 1 ने जाईल मागे, दॅट इज 0.171. शिफ्ट होईल लेफ्ट हँड कडे बिकॉज पॉवर असेल मायनस, पॉइंट शिफ्ट झाला लेफ्ट हँड कडे आणि व्हॅल्यू आली 0.171. सो ATM मध्ये व्हॅल्यू असेल 0.171. तर बघू शकता ATM मध्ये व्हॅल्यू असेल 0.171. बट आपल्याला व्हॅल्यू ATM मध्ये ना पाहिजे, आपल्याला व्हॅल्यू पाहिजे बार मध्ये. सो बार मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर 0.171 मल्टिप्लाइड बाय करावं लागेल 1.013 आणि आता कन्वर्ट होऊन जाईल व्हॅल्यू बार मध्ये. बघा आता ATM मधून बार मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर 1.013 नी मल्टिप्लाय करा आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मल्टिप्लिकेशन करून बघा. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर व्हॅल्यू येईल 0.173 बार. सो बघू शकता मल्टिप्लिकेशन केल्यानंतर व्हॅल्यू येईल 0.173 बार. यानंतर बघू शकता सोल्युबिलिटी इक्वल्स टू आहे KH इंटू P. सोल्युबिलिटी इक्वल्स टू असेल KH इंटू P. त्यानंतर बघू शकता आपल्याला व्हॅल्यू पाहिजे सोल्युबिलिटीची. सो सोल्युबिलिटी KH ची व्हॅल्यू दॅट इज हेनरीज लॉ कॉन्स्टंट 0.159
हेनरीज लॉ कॉन्स्टंट इज 0.159 अँड प्रेशर इज 0.173. प्रेशर असेल 0.173. आता या दोन व्हॅल्यूजचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. पुन्हा आपल्याला करायचं लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशन्स मल्टिप्लिकेशन साठी, आणि यासाठी आपण लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशन बघू. लॉग ऑफ 0.159, त्यानंतर लॉग ऑफ 0.173, लॉग ऑफ 0.159 अँड लॉग ऑफ 0.173. तर बघू शकता आपण लॉग ऑफ 0.159. आता बघून घ्या कॅरेक्टरिस्टिक बघायचं झालं तर पॉईंटच्या आधी 0 आहे तर बार 1 येईल, आणि इथे सुद्धा पॉईंटच्या आधी 0 आहे, 0 पॉईंट असेल तर येईल बार 1. सो बार 1 आणि 15चा बघावं लागेल आपल्याला 9 मध्ये. सो लॉगॅरिथमिक बघताना 15चा बघावं लागेल आपल्याला 9 मध्ये. 15चा 9 मध्ये असेल 2014. त्यानंतर बघू शकता 17चा बघावं लागेल 3 मध्ये. 17चा 3 मध्ये असेल 2380. सो या दोघांची बघू शकता मल्टिप्लिकेशन आहे, लॉगची होऊन जाईल ऍडिशन करा. 4, 8 + 1 9, 2 + 0 + 3 दॅट इज 3, 2 + 2 4, बार 1 + बार 1 बघू शकता, प्लस बार 1 + बार 1 दॅट इज होऊन जाईल बार 1 + बार 1 दॅट इज होऊन जाईल बार 2. सर बघू शकता व्हॅल्यू असेल बार 2.4394. व्हॅल्यू असेल बार 2.4394. तर याचा घ्यावा लागेल आता अँटीलॉग ऑफ बघू शकता अँटीलॉग ऑफ बार 2.4394. याचा घेऊ आपण अँटीलॉग. सो अँटीलॉग मध्ये आपल्याला बघावं लागेल 43. सो अँटीलॉग मध्ये जर बघितलं आपण 43 तर बघू शकता 43चा बघावं लागेल आपल्याला 9 मध्ये. 43चा असेल 9 मध्ये दॅट इज 27. 43चा 9 मध्ये असेल 2748 अँड 4 मध्ये मिन डिफरन्स दॅट इज असेल 3. सो 2751 व्हॅल्यू असेल 2751 इंटू 10⁻⁴. 10चा पॉवर असेल पॉईंटच्या आधी जी व्हॅल्यू असेल ते असेल 10चा पॉवर, आणि तिथे आहे बार 2 दॅट इज -2. फर्स्ट डिजिट नंतर असेल पॉईंट. सो आपली व्हॅल्यू असेल सोल्युबिलिटीची 2.751 10⁻⁻². आता युनिट बघू शकता, सोल्युबिलिटीचं युनिट असेल मोल लिटर इनव्हर्स. सोल्युबिलिटीचं युनिट असेल मोल लिटर इनव्हर्स, आणि ही व्हॅल्यू असेल आपली सोल्युबिलिटीची. तर बघू शकता सोल्युबिलिटीची व्हॅल्यू आली आपली 2.751 10⁻⁻² मोल लिटर इनव्हर्स. बघून घ्या सुरुवातीला MMHG मध्ये होतं, त्याचं कन्व्हर्शन केलं आपण ATM मध्ये, ATMचं कन्व्हर्शन केलं आपण बार मध्ये, आणि त्यानंतर यूज केला फॉर्म्युला दॅट इज S = KH × P. सो सोल्युबिलिटीचा फॉर्म्युला असेल आणि त्यावरून फाइंड केलेला आपण सोल्युबिलिटी बघू शकता.